Hello everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे छान मस्त मजेत असाल. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजायला लागलेले आहेत आणि या टायमिंगला मोस्टली मी संध्याकाळचं डिनर प्रिपरेशन चालू करते. आणि राघव आत्ता जस्ट उठलेला आहे 5 वाजता. आणि घराचा जे लुक आहे ते तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली हीच जी घराची सुंदरता असते ती तुम्ही म्हणू शकता, कारण इतका पसारा असतो यावेळेला. मी तसाच ठेवते कारण आत्ता यावेळेला डिनर बनवणं खूप जास्त गरजेचं असतं माझ्यासाठी. यावेळेला डिनर बनवायला घेतलं तर मोस्टली 8 वाजेपर्यंत आमचा डिनर कंप्लीट होतो. अभय येतात 7च्या आसपास, त्यामुळे 6:30 6:15च्या आसपास मी डिनर बनवायला घेतेच. तसं तर आज थोडासा उशीर झालेलाच आहे, 5-10 मिनिट. राघव बघा कसा पाहतोय की नेमकं ही आई काय करते, काय बोलते, कोणाशी बोलते. आणि हा जो मी कॅमेरा हातात पकडलेला आहे तो त्याला घ्यायचा आहे. त्याच्यावरती अगदी एकदम अशी झडप टाकायची. मी कशा प्रकारे तू घेऊ शकतो हातामध्ये आणि कशा प्रकारे तोंडात टाकू शकतो, तर हे त्याचे विचार चालू असतात. आणि घराची जर हालत पाहायची असेल तुम्हाला तर मी दाखवते. अशा प्रकारे सगळा राडा पडलेला असतो. आणि रेवा पहा, रेवा हे असे शोज तिला फार आवडतात. आणि आत्ता 6 वाजलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. 6 वाजलेले आहेत, 6:15 म्हणजे 6:20 झालेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता कसं ऊन येतं घरामध्ये माझ्या. 6:30 पर्यंत ऊन असतंच, 6:30 पर्यंत ऊन असतंच असं. हाय हाय म्हणा, हाय. हातात न घ्यायचं बाळा, हाय. तर आज डिनरसाठी मी बनवणार आहे शेवग्याची शेंग आणि पालक. ॲक्च्युली खूप दिवसापासून फ्रीजमध्ये होता, दिवसापासून म्हणजे 2-4 दिवसापासून मी आणलेला आहे आणि तो तसाच फ्रीजमध्ये आहे. त्यामुळे ठरवलं की पालक पकोडे बनवूया. पालकाची भाजी मोस्टली सगळ्यांना जास्त आवडत नाही, पालकाची भाजी मोस्टली घरात कोणाला आवडत नाही. तर म्हटलं पालक पकोडे बनवूया, शेवग्याची भाजी, मस्त चपाती आणि भात, असं आज बेट ठरवलेलं आहे. तर चला स्वयंपाकाला सुरुवात करते मी आणि नंतर भेटते तुम्हाला. कशाला पाहिजे तुला ते? लागत असतो बळा. हा हे आहे राघवचं जेवण. सरेलाक मी बनवते घरी. ते असं पाण्यामध्ये शिजून थोडंसं घट्ट झाल्यानंतर मी त्याला खायला देते. तेही ठेवलेलं आहे इकडे. शेंगा शिजायला ठेवल्यात. हा भात होतोय. हे झाल्यानंतर मी पोळ्या आणि पकोडे. कोण आहे? कोण आलंय? एकटीच आली का? पण तिची आजी एकटीच आहे म्हणते खाली. तिला नको म्हणते मी, बाबा आवडतात, पण ती आता चल मग जाऊ ना, मी येतो सोबत थोड्या वेळा. ती जरी थांबलेली आहे. ठीक आहे. ओ बाळा, काय तुला पण यायचंय? तुला पण यायचंय गार्डनला? तुला पण यायचंय खाली? तू पण चल. ती छोटी किती घेणार?
पाणी घे बरं glass. राजू तुला तिची चिची घालायची नाही ना काही हा पिंटूला करतो पाण्याची बॉटल कुठे रे वा तुझी पाण्याची बॉटल? बाय. मी आता रेवाची मस्त जुने व्हिडिओज पाहत बसलेले आहे. खरंच खूप छान वाटतात. मोस्टली मी जेव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा एखादं कमेंट आलं किंवा कमेंटचं नोटिफिकेशन आलं एखाद्या व्हिडिओवरती तर तो व्हिडिओ ओपन करून टी व्हीवरती मस्तपैकी लावून बघते. कारण जुने दिवस खरंच खूप छान होते आणि रेवाचं बालपणसुद्धा खूप छान एन्जॉय केलं आहे मी आणि राघवचं सुद्धा करते आहे. त्यामुळे बराच साम्य आहे दोघांमध्ये. म्हणजे रेवा जशी दिसत होती ना राघवसुद्धा अगदी तसाच दिसतो. तर त्या दोघांचे व्हिडिओज मी मस्त छान शूट करते आणि रेवाचे स्पेशली जे व्हिडिओज होते जुने ॲक्च्युली करोनामध्ये होते त्यामुळे मी खूप छान एन्जॉय केलेले आहेत ते दिवस. तर जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल किंवा कधी एखाद्या कमेंटचं नोटिफिकेशन आले तर ती मी व्हिडिओज टी व्हीवरती लावते आणि पाहत बसते. तर हा जुना व्हिडिओ आहे ब्लॉग आहे मॉर्निंगचा. तिचं रुटीन मी शेअर केलं होतं. खूप सुंदर व्हिडिओ आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर मी कमेंटमध्ये देईल किंवा वरती आय बटनला देईल तुम्ही नक्की पहा.